मित्रांनो, हे आहे माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे आहे माझ्या शेतकरी राजाने पिकवलेलं सोनं, सोन्यासारखं पीक. आणि वरतून निसर्ग कोपलाय. निसर्गाने हे सगळं सोयाबीनचं पीक हे जमीनदोस्त केलेलं आहे. एवढं मोठं आसमानी संकट तरी सरकारला जाग नाही. सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्याची मदत केली पाहिजे. इथे शेतकऱ्याला आज त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. मोठमोठ्या इंडस्ट्रीज, मोठमोठ्या कंपन्या त्यांचा माल स्वतः तयार करतात आणि स्वतः त्याचे भाव ठरवतात. परंतु शेतकरी राजा माझं सोन्यासारखं पीक पिकवतो, परंतु त्याला त्याचा भाव ठरवायचा अधिकार नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्याची पिळवणूक थांबवली पाहिजेत आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजेत. एवढं सोन्यासारखं पीक उभं करणं ही सोपी गोष्ट नाही. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून घामाच्या धारा येईपर्यंत काम करावं लागतं. घाम गाळा लावतो तेव्हा कुठे हे सोन्यासारखं पीक आज आपल्याला पाहायला भेटतं. आणि या तुम्ही जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ समोर शेअर करा आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत गेला पाहिजेत. चला तर, धन्यवाद.